नमस्कार, सिद्धीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला तुरीच्या डाळीचे वरण बनवून दाखवणार आहे। तर चला मग। त्यासाठी 150 ग्रॅम तुरीची डाळ घेतलेली आहे आणि तिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आपण धुवून घेऊयात आणि डाळ एकदम चोळून घ्यायची आहे, कारण तिला पावडर लावलेली असते। डाळ इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। याच्यात आपण पाणी टाकून घेऊयात। आता ही आपल्याला कुकरमध्ये शिजवायची आहे। तुम्ही टोपामध्ये टाकून शिजवलात तरी चालेल। मी टोपामध्ये जशी शिजवते तशीच कुकरमध्ये शिजवणार आहे। यामध्ये बाकीचं काहीच साहित्य टाकायचं नाही आहे आणि 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर। कुकरच्या 4 शिट्ट्या होईपर्यंत आपण इथे दुसरीकडे फोडणी करून घेऊयात। त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल ओतून घेते। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरा, कुटून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद, लाल तिखट हे असं सर्व टाकून थोडंसं परतून घेऊ। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो घातल्यावर हे सर्व आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ। त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यावर सुद्धा हे सर्व आपल्याला परत एकदा मिक्स करायचं आहे। मिक्स केल्यावर या कढईवरती 5 मिनिटं झाकण ठेवून देऊ। 5 मिनिटांनी पहा, आपला टोमॅटो देखील मस्तपैकी शिजलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता की आपण जो आधी कुकर लावलेला होता त्या कुकरची मी 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि डाळ पण आपली मस्तपैकी शिजलेली आहे। तर आता ही डाळ कढईमध्ये ओतून घेऊ। डाळ कढईमध्ये ओतल्यावर ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला त्याचसोबत डाळ मिक्स करता करता थोडंसं पाणी ओतायचं आहे। त्यानंतर यामध्ये मालवणी वाटण घालू। वाटण घातल्यावर सुद्धा ही डाळ आपण परत एकदा मिक्स करून घेऊ। मिक्स केल्यावर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यावर ही डाळ ढवळून घेऊ। डाळ ढवळून झाल्यावर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। कोथिंबीर घातल्यावर सुद्धा परत एकदा ही डाळ ढवळून घेऊ आणि आता या डाळीला आपण उकळी येण्याची वाट पाहू। तर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या डाळीला उकळी आलेली आहे। तर आता मी गॅस बंद करून घेते। तर इथे तुम्ही पाहू शकता की आपले मालवणी स्पेशल तिखट डाळीचे वरण तयार झालेले आहे आणि तेही सोप्या पद्धतीने, एकदम झटपट अशी। तर तुम्ही पण ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली आहे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।